नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती. तर गाईज आज ना ती गाडी लावा आता इकडं पहिली सैली गाडी लावा इकडं आहे. तर गाईज आज ना आपण इथं म्हणजे आपल्या लग्नाचा बॅनर आहे तो आपण छापायला घेतलेला आहे. तर गाईज तो छापायला घेतलेला आहे आपण, म्हणजे काय रे छापाय सांग घेतला आहे गाईज. हां, तुम्हाला वाटत म्हणजे इकडं ऑफिसमध्ये असा काही नाही. आपला एक आपण जाऊ काही नाही. तर आता बॅनर कुठं लावू आपण? बॅनर हे खांबाचे तिथे लावू, म्हणजे इकडनं लोक येतील ते इथं पाहतील आणि सरळ तिकडे जातील, बरोबर का नाही गाईज? तर चला आता बॅनर अजून आपल्याला बसवावं लागतं, तुम्हाला मी दाखवतो पूर्ण. हां, बघू शकता गाईज, हे जे आहे बॅनर तो आपण अशा प्रकारे लावलेला आहे. हे बघा, काही नंबर बॅनर आहे तो. वाटेल ना आता कधीतरी एवढा बॅनर मोठा छापावर आपल्या लग्नात असं. हे बघा गाईज, शैलेश भाईची नवरदेवी काय रे आणि माझी नवरी. आणि बघा आलेल्या सर्व पाहुण्यांचे भोवर परिवारातर्फे सहर्ष स्वागत. हे बघा आपल्याला हा बॅनर लावायचा आहे जव्हार फाट्यावर आणि इथून कोशिम शेत आहे किती 15 किलोमीटर. त्याच्यामुळे अशा प्रकारे लिहिलेलं आहे. तर चला कंटिन्यू बघत राहा, मी दाखवत राहतो. तर गाईज बघू शकता फायनली हे बघा अशा प्रकारे जे आहे ना आपला बॅनरची बसवायला आहे रोहित. त्याच्यानंतर हे अशा प्रकारे असा जो आहे तो असा बॅनर बनवलेला आहे मित्रांनो. आपण तुम्हाला दाखवतो मी. हा जरा 2 मिनिट आम्ही बॅनर बनवला. कसा काय आमचा बॅनर? बघा अशा प्रकारे नाही, बॅकग्राऊंड नाही लावला तरी चालेल, ते असंच लावून. त्या काय आपल्याला परमनंट नाही ठेवायचं आहे. बॅनरवाले फोटो दिखावा. अशा प्रकारे आहे आपला गाईज बॅनर. गाडी पण हे बघा तिकडे लावून ठेवलंय. हो नक्कीच या सगळेजण जेवढे बोलतात तेवढे. लोकेशन आहे कोशिम शेत. खूप छान आहे भाई. मित्रांनो अशा प्रकारे चाललेला आहे बॅनर. हे बघा इकडं तुम्हाला दिसत असेल बॅनरची हालत. एवढा निभर जो आहे तो बॅनर आहे, एवढा मोठा बॅनर आहे मित्रांनो. आणि बॅनर आता आपल्याला लावायचा आहे हे बघा इथंच एवढेच भागात लावायचं आहे. कारण की कसा जरा आपण मोखाडे तालुक्यात जास्त नाही पण थोडासा फेमस आहेत ना, त्याच्यामुळं. कुठं याच्यावर द्यायचं लावून वरता टेकवायच्या रे बाई पडत होता. झाडाला बिडाला द्या लावून. हां मग कशाला आपले मंडपाचे खांब त्याला एकदम. हा मग कुठं आहेत ते? असतील ना हे वाटून. चला मग आणायला. चंदू सर काय बेस्ट ना. नमस्कार. ब्लॉगमध्ये तुमची एंट्री झालेली आहे. प्रसाद आणि चंदू आहे. पत्रिक चंदू घरी नाही दमली लिहिला, व्हॉट्सअप पाठवलंय. हा काय येऊ आम्ही येऊ काय तू एक तर राग करतो बाबा तुला घरी पत्रिक नाही दिली काय लग्नाला? हा व्हॉट्सअपला पत्रिक आली का नाही तुला? तुझा नंबरच सेव्ह नसं, त्याच्यामुळे नसं येईल. ठीक आहे काय, चला आता घेऊ लावू. हा तर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे आता आपण फायनली जो आपला बॅनर लागणार आहे ना तो बॅनर हे बघा तिकडं लागणार आहे. ते तिथं समोर दिसत का तो? आई शपथ काय लोकेशन दिसत आहे, एक नंबर भाई. काही पण सांगाय पाहिजे राजा. नाही लोकेशन पाहिजे कसा दिसत इथून. चांदई आहे हे पाय ना, कसा खतरनाक वाटत आहे. एक नंबर वाटत आहे. हे पाय ना लोकेशन कसं चांदामुळं. हे बघा मित्रांनो अशा प्रकारे जे आहे ते आता आयला मालच घड्या पाडलाय रे पोसे. माझेच बॅनरला होते. सैलीला 10 बेस केला आहे, मला 10 वाईट. हा बरोबर आहे. चला 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 घ्या तिकडं आता. उचला ना आता असा. चला ना. सचिन भोवर मुर्दाबाद. अरे सचिन भोवर जिंदाबाद. तर हॅलो मित्रांनो, फायनली आज आमच्या घरी आहे शैलेश भाईचा बड्डे. हे बघा कशा प्रकारे
आणि अशा प्रकारे 3 केक भाईला आणलेले आहेत आणि एवढे सारे लोक जमलेले आहेत. अरे ये ना आई, तू अशी का बसलेली आहे? उठ ना जरा. आता आपल्याला केक कापायचा आहे. तुझा कापेल का नाही कधी केक? हे घे रे, आईला जोडीला घे. गाईज ही आमची मता राईस आहे. हो चला मग हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे व्हिडिओ बनव ना मस्त. नको बर्थडेचा व्हिडिओ. साखरपुडीचा बस झाला 10,000 लाईक कम्प्लीट. चला गाईज फायनल कम्प्लीट बरोबर बघत राहा तुम्ही. दाखवतो व्हिडिओ. हो कुछ भी मतलब. कुठं दिवा डायरेक्ट माझी उडवशील. हीच कशी राहते वैशाली पवारांची? वीज ना पोरांची नाही. हा सेटिंग मार जाईल हा तुझ्यावर. काय नाही त्याला कापा असाच काही नाही. असं बर्थडे हो ती अगरबत्ती काढून लाव मागची. तिला फूक दिवा फुकून लाव. नाही मेणबत्ती आणेल. बत्ती लावू ना रे. बत्ती गावठी जुगाड कर. बत्ती बितीला नाही बत्ती नाही. चला इकडून या ना. हॅपी बर्थडे करायला कर रे. हॅपी बर्थडे. चला चला हॅपी बर्थडे करा लवकर. इकडे कॅमेरा चालू आहे. टाइमपास होतो. चला 1 2 3 4 हॅपी बर्थडे टू यू. अरे होत्या केकवर पडला रे. जवळ जाण मार ना. जवळ जाण मार. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हाताने ते काहीतरी तुझ्या वाटूच इकडं होतं सगळा.